आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्वी तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पारणही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा जेने पंढरी सारिखाच्या मुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतयवटी विख्यात हा बोधिला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांगनी घातिला गणाधीश सोयीश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ जन्मानवाचा गम पंचानंद या राघवाचा तडिद्वास सन्नील मेघावासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं दृष्टिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं तस्य पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमा पाण्डुरङ्गाकरो प्रथमा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फूर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कणा कुसरी काही चिन्ह बोलतो वचने ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरे वसई माझा राया रायगडी मंदिरे वसई माझा राया चरणासी अर्पित वजन महिकाया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती आई महाराज विराज
असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा. एवढंच नाही तर जे मायबाप आपल्या लेकराला चांगल्या गोष्टी शिकवतात. एवढंच नाही जे मायबाप आपल्या लेकराला संस्कारी घडवतात. तुकोबाराय म्हटले त्या मायबापांना धन्यता द्या. जे आई वडील मोबाईल सोडून आपल्या लेकरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ देतात. जे आई वडील गाथ्यासारखा पवित्र ग्रंथ त्या लेकरांच्या हातामध्ये देतात त्यांना धन्यता द्या. याचे यथार्थ उदाहरण देणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं आपल्या एडशी गावामध्ये मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती 1 दिवसीय शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जी काही कमिटी असेल त्या कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कमिटीतले सदस्य असतील, खरं तर तुमचं सर्वांचं कौतुक करावंसं वाटतं यासाठी. असो, आपल्या एडशी गावामध्ये या तरुणांनी हा जो शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने घातलेला घाट आहे हा कीर्तनाचा घाट आहे. सांगायचे तुम्हाला इतकंच की कीर्तन करून शिवजयंती नक्की साजरी करा. आपण जर बघितलं तर गावागावामधली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लोक वाचून नाही, लोक नाचून शिवजयंती साजरी करतात. लोक डीजे पुढे नाचतात. महाराजांचा पुतळा एखाद्या ट्रॅक्टर मध्ये असतो, एखाद्या वाहनामध्ये असतो आणि समोर आमची तरुण पिढी बेभान नाचत असते. मग ती कुठल्या पद्धतीने नाचते? कुठलं तरी पेय पिलेलं असतं, आपल्याला भान नसतं आपण कुठल्या पद्धतीने नाचतोय. बेभान होऊन तो तरुण नाचतो आणि नाचत असताना एवढा नाचतो रस्त्याच्या खाली कधी जातो त्याचं त्याला सुद्धा कळत आणि नाचतो. आणि तो नाचत असताना त्याची आई काय म्हणते, माय माझा पप्या कसा नाचतो. त्या आईला मला सांगायचंय तो पप्या तुला एक दिवस त्याच्या तालावर कसा नाचवेल सांगता यायचं. त्याच्यामुळे वेळीच सावध व्हा. आपल्याला वाटतं छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले पाहिजे, आपल्याला वाटतं छत्रपती शिवरायांनी जन्माला यायला हवं, पण माझ्या घरात नको शेजारच्याच्या घरात. म्हणजे शेजाऱ्याचं वाटोळ झालं तरी आपल्याला वाटतं एखादा सैनिक जन्माला यावा, एखादा शूरवीर जन्माला यावा, पण माझ्या घरामध्ये नको शेजारच्याच्या घरामध्ये. ही आपली अवस्था, ही आपली वृत्ती आहे, हे आपले विचार आहे. मला सांगा छत्रपती शिवाजीराजे जन्माला येतील कसे? छत्रपती शिवाजीराजे जन्माला यावे असं वाटत असेल तर आयांनो आधी तुम्ही जिजाऊ होणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही जिजाऊ व्हाल, ज्या दिवशी तुम्ही जिजाऊ व्हायच्या मार्गावरती लागाल त्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे नक्कीच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येतील. हा महाराष्ट्र कुणाचा आहे असा प्रश्न कुणी विचारला तर हा महाराष्ट्र माझ्या शेतकऱ्यांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या शूरांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या वीरांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या
साधू संतांचा आहे, हा महाराष्ट्र इथे कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येकाला ताठ मानेनं जगण्याचा अधिकार माझ्या छत्रपती शिवरायांनी दिलाय. अरे माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाही तर तुमचे हात कलम केले जातील, असं म्हणणारे माझे छत्रपती शिवाजी राजे. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज चाललंय काय, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. जो राजा या महाराष्ट्रातल्या स्त्रीकडे, ती स्त्री सुरक्षित राहावी म्हणून झटत होता, ती स्त्री आया बहिणींसारखी सुरक्षित असावी म्हणून झगडत होता, त्याच महाराष्ट्राच्या मातीमधली स्त्री, त्याच महाराष्ट्रातल्या मातीमधली माझी आई, त्याच महाराष्ट्रातल्या मातीमधली माझी बहीण आज सुरक्षित आहे का, हा प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःच्या मनाला विचारा. तेव्हा कुठे आपण ज्या वेळेला असे व्याख्यान ठेवतो, ज्या वेळेला कीर्तन ठेवतो, त्यावेळेला गावातल्या प्रत्येक घरातला माणूस इथं कीर्तनामध्ये येऊन बसायला हवा, त्यावेळेला आपली शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुकोबाराय म्हणतात, आपलं हित कशामध्ये आहे हे कोणाला कळतं, ते माईला कळतं, ते बापाला कळतं. म्हणून तुकोबारायांनी धन्यता दिली. आपुलिया हिता जो असे जागता, आपल्या हिताकरता जे जागेत, रात्रंदिवस जे आपल्या हिताकरता झटतात ना, रात्रंदिवस जे आपल्या हिताकरता झगडतात, धन्यता त्यांना द्या म्हटले. कोण झटतं आपल्या हिताकरता? मायबाप झटतात. आपल्या हिताकरता कोण झटतं? घरचे झटतात. बाहेरचे येतात का झटायला? येतात का? नाही येत. आपल्या घरातलेच येतात. म्हणून तुकोबाराय म्हटले, धन्यता त्या माईला द्या, धन्यता त्या पित्याला द्या. आणि तुम्ही जर त्या माईला आणि त्या बापाला धन्यता दिली तर तुमच्या कुळामधली लेकरं वाईट मार्गाला लागणार नाही. कुळी कन्या पुत्र जे सात्विक, तुमच्या कुळामध्ये जन्माला येणारी लेकरं कशी असतील? तुमच्या कुळामध्ये जन्माला येणारी लेकरं सात्विक असतील, पवित्र असतील. आणि एवढंच नाही, तुमच्या कुळामध्ये येणारी लेकरं, ती लेकरं पवित्र कधी होतील? ज्या वेळेला तुमच्या मुलांच्या हातामध्ये गीता भागवत, त्या गीतेचा आणि त्या भागवताचं ती लेकरं जेव्हा श्रवण करतील, म्हणजे ती ऐकतील, मनन करतील, चिंतन करतील, त्यावेळेला तुमची लेकरं संस्कारी होतील, त्यावेळेला तुमच्या कुळाचा उद्धार होईल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, आणि मुखामध्ये त्या परमेश्वराचं नाव अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकोबाराय म्हणतात, अशाच मायबापांचा संग मला माझ्या जीवनामध्ये घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अभंगाचा सरळ सरळ भावात सांगितलाय. उरलेल्या वेळेमध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल हा महाराष्ट्र कुणाचा आहे असा प्रश्न कुणी विचारला तर सांगा त्यांना ठणकावून, हा महाराष्ट्र माझ्या शेतकऱ्यांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या मजुरांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचा आहे. आणि इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला इथं स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे. हा महाराष्ट्र कुणाचा आहे? हा महाराष्ट्र माझ्या साधू संतांचा आहे. हा महाराष्ट्र कोणाचा आहे? हा महाराष्ट्र शुरांचा आहे, हा महाराष्ट्र वीरांचा आहे. पण हे सगळं त्या काळामध्ये शक्य नव्हतं. त्या काळामध्ये आपण ताठमानेने जगू शकत नव्हतो. त्या काळामध्ये आपल्याला ताठमानेने उजळ माथ्याने जगता येत नव्हतं. त्यावेळेला एका आईने स्वप्न पाहिलं. त्यावेळेला आईने स्वप्न पाहिलं. एवढंच नाही, संतांनी सांगितलं. कोणत्या संतांनी? पैठण निवासी नाथ बाबांनी भवानी आईला, आई तुळजाभवानीला प्रार्थना केली. आणि आई तुळजाभवानीला प्रार्थना करून सांगितलं, आई या महाराष्ट्रातल्या लेकरं आजची सुरक्षित नाहीत, या महाराष्ट्रातला शेतकरी सुरक्षित नाही. आई आता तरी
दारू घडवये आता दारू घडवये दारू घडवये आता दारू घडवये आता दारू घडवये दारू घडवये आता दारू घड आई तुळजा भवानी 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 दारू घड दारू घडवये आता दारू घडवये दारू घडवये आता दारू घड दारू घडवये आता दारू घडवये दारू घडवये आता दारू घड संतांनी आई तुळजाभवानीला मागणी केली आईला सांगितलं आई या महाराष्ट्राच्या मातीमधला शेतकरी सुरक्षित नाही आई या महाराष्ट्राच्या मातीमधली लेकीबाई सुरक्षित नाही आई हे डोळ्यांना पाहवत नाही आई म्हणून पैठण निवासी नाथ बाबांनी आईला मागणी केली आईला विनंती केली आईला सांगितलं आई दार उघड आणि त्यावेळेला कौल दिला त्यावेळेला आऊसाहेबांना गर्भ राहिला त्यावेळेला आऊसाहेब कलेकलेने त्यांच्या उदरामध्ये गर्भ वाढत होता आणि गर्भ वाढत असताना 6 महिन्याचा गर्भ आहे उदरामध्ये आणि 6 महिन्याचा गर्भ असताना एक लक्ष्मी नावाची दासी होती त्या दासीने विचारलं आऊसाहेब मासाहेब तुम्हाला काय करावंसं वाटतं त्यावेळेला मासाहेब उत्तर त्या झाल्या अगं मला कशाचे डोहाळे लागणार आहेत या महाराष्ट्राच्या मातीमधली माझी बाई सुरक्षित नाही माझी ताई सुरक्षित नाही या महाराष्ट्रातला शेतकरी आज सुरक्षित नाही आणि मला कशाचे डोहाळे लागणार आहेत हो लागलेत मला डोहाळे कशाचे डोहाळे लागलेत आऊसाहेब तुम्हाला त्यावेळेला मासाहेब उत्तर त्या झाल्या तू 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 काय माझे डोहाळे पुरवणार का त्यावेळेला ती दासी म्हणाली सांगा तर खरं तुम्हाला कशाचे डोहाळे लागले त्यावेळेला मासाहेब म्हणाला मला घोड्यावर बसून तलवारबाजी करावीशी वाटते आणि आजकालच्या माझ्या आईला जर विचारलं नाही तुला काय करावं असं वाटतं तर माझी आई म्हणते बघा ना मला माती खावीशी वाटते हसलं म्हणजे बरोबर आपल्याला डोहाळे त्याचेच लागतात माती खा घरात नाही भेटली दारात नाही भेटली तर विकत आणतो आपण आता मातीचे खडे पण विकत भेटतात भाजलेली माती ओली माती वाळलेली माती मग पांढरी असेल लाल असेल काळी असेल मातींचे प्रकार आहेत मग जशी माती खाऊ तशी लेकरं जन्माला येतात बरोबर की नाही असो सांगायचंय मला इतकंच एखादा गर्भ तुमच्या उदरामध्ये वाढत असेल एखादं लेकरू तुमच्या उदरामध्ये वाढत असेल तर तुमच्या या बोटांना मोबाईलचा स्पर्श न होता तुमच्या या बोटांना रिमोटचा स्पर्श न होता तुमच्या या बोटांना जर ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाचा स्पर्श होत असेल तुमच्या या बोटांना गाथ्याचा स्पर्श होत असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे तुकोबराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजीराजे परत जन्माला यावे आमचा मावळा सहज म्हणतो राजे पुन्हा जन्माला या राजे नक्की जन्माला येतील पण पठ्ठा आधी तू मावळा हो राजे जन्माला येतील आपल्याला असं वाटतं राजे आता जन्माला यावे राजांची ज्योत आणायला रायगडावर जातो अवस्था काय राजाची ज्योत बारी बारीने घ्यायची आणि टेम्पो मध्ये कशाची खोकी असतात तुम्हीच सांगा आता मला तरी काय माहित कशाच असतं म्हणजे आपण काय करतोय
आपण कुठे चाललोय आणि आपला महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवायला लागलोय, ही विचार करण्याची प्रत्येकाने इथं गरज आहे. कारण छत्रपती शिवाजीराजे जेव्हा जन्माला आले, जेव्हा जन्माला येणार होते, त्यावेळेला काय तो सोनेरी दिवस असेल त्या आईसाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक मावळ्यासाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी तो सोन्याचा दिवस असेल. आणि तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला. आणि तो जन्म एवढ्या जल्लोषामध्ये, एवढ्या आनंदामध्ये साजरा झाला. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती,
जरा घाम निघला म्हणजे बरं वाटतं नाही का? घाम नाही भरते ते महाघाम निघाला. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. आपल्या घरात आपली लेकरं जन्माला आली तर आपण किती उत्साहात असतो. तो तर जगाचा मालक, जगाचा चालक, जगाचा राजा होता. त्या आईला किती आनंद झाला असेल. आणि ते लेकरू फक्त स्वतःसाठी नव्हतं जगणार, ते लेकरू या समाजासाठी जगणार होतं. ते लेकरू या समाजाकरता आईला द्यायचं होतं. ते लेकरू या समाजातली प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहिली पाहिजे याकरता त्या आईने जन्माला घातलेलं लेकरू होतं. मला सांगायचं एवढंच, आई बापांनी केलेली तळमळ, आई बापांनी जन्माला यायच्या आधीपासूनच आखलेली जी काही रूपरेषा होती त्याकरता छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. आणि त्या पद्धतीने संस्कार देण्याचं काम माझ्या जिजाऊ साहेबांनी केलं. तुकोबाराय म्हटले, अशा मायबापाला धन्यता द्या. अभंगाचं पहिलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपला येडशीकरांचा भाग म्हटलं की आपल्या
भगवान भाऊंची आणि रामकृष्ण भाऊंची आपल्यावरती कृपा दृष्टी आहे. एवढंच नाही तर रामलिंग महाराजांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या आपदस्पर्शाने पुनीत असलेल्या भूमीमध्ये आपण सगळेजण वास्तव्य करताय आणि त्यांच्याच छत्रछायेखाली तयार झालेली ही सगळी मंडळी आहे आणि त्यांची कृपा दृष्टी, त्यांचा वरदहस्त या सगळ्या लोकांवरती आहे. म्हणून हे कार्यक्रम वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने करून घेत आहेत. आणि एवढंच नाही, तुकोबाराय म्हटले धन्यवाद त्यांना द्या जे आई वडील आपल्या लेकराच्या हिताचा विचार करतात. प्रत्येक लेकरू बघा, शाळेतून आलं आपलं लेकरू, आपण काय म्हणतो, माझा वाघ आला. आईचं काळीज ना आहे की नाही, आहे का नाही? कोण आला? वाघ आला म्हणते. मग तुम्ही कोण? त्याचा बाप कोण? तुम्ही ठरवा, मी नाही म्हणत. मी काय म्हणत, बरं त्या वाघाचा अवतार कसा असतो? केस असे लांब वाढलेले, नाकातली मळ सगळ्या डुरीवर पडलेली, वरचं बटन खाली, खालचं बटन वरी, असा त्याचा अवतार. आणि आई काय म्हणते? आणि त्यात ते लेकरू म्हणतं आई पाव. ते म्हणतं आई बटर पाव. पोटात करतं काव काव, वजन भरतं आत पाव. आणि आई म्हणते माझा का अंतकरण आईच आहे. ज्ञानोबाराय म्हटले आईचं अंतकरण आहे, म्हणून आईच्या मुखातून तसे शब्द बाहेर येतात. एवढंच नाही, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अंतकरण कोणाचे? आईचे. म्हणून ज्ञानोबाराय म्हटले आईचं अंतकरण आहे. आणि तुम्हा सर्वांची, माझ्या सहित सगळ्यांची माय कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्याला कोणी नाही ना, जो म्हणतो या विश्वाच्या पाठीवरती माझं कोणीच नाही, सांगू तुम्हाला, त्यांचे माय बाप माझे ज्ञानोबाराय. ज्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांचं छत्र हरवलं, एवढंच नाही, लोकांनी एवढा त्रास दिला, मिळालेलं अन्न पोटात जाऊ दिलं नाही, मिळालेल्या पिठामध्ये माती कालवण्याचं काम लोकांनी केलं. एवढंच नाही, एके दिवशी भावंडांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मांडे बाहेर जाऊन पीठ आणलं. ते पीठ घरापर्यंत येईल की नाही याची गॅरंटी नाही. पीठ आणलं, पीठ सुरक्षित घरी आलं, पण मांड आणण्यात ते खापर आणण्याकरता बाहेर गेले माऊली. आणि बाहेरून खापर घेऊन यायला लागले. दुष्ट लोकांनी ते खापर तिथपर्यंत सुरक्षित येऊ दिलं नाही, ते खापर फोडून टाकलं. मुक्ताबाई रडायला लागल्या, अरे दादा, सगळ्यांना मांडे खाण्याची इच्छा झाली रे दादा,
सगळ्यांना मांडे खावेसे वाटतात रे दादा. त्यावेळेला माऊलींनी सांगितलं, मुक्ता ताण येऊ नको म्हटले, तू पीठ मळायला घे, तू पिठाची तयारी कर, तू मांडे करायची तयारी कर. आणि जगाच्या मालकाला विनंती केली, जगाच्या मालकाला सांगितलं, तुला या भक्तासाठी तुला इथे यावंच लागेल. जगाचा मालक पंढरपूर सोडून त्या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींच्या पाठीमध्ये जठराग्नी तयार करण्याचं काम माझ्या जगाच्या मालकाने केलं. त्यावरती मुक्ताबाईंनी माझ्या मांडे केले, मांडे भाजले आणि माझ्या सगळ्या भावंडांनी ती मांडे खाल्ले. आणि खाल्ल्याच्या नंतर निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ता काय मांडला चव आहे ग. त्यावेळेला मुक्ताबाई म्हणतात, दादा मी मांडे केले म्हणून मांड्याला चव नाही दादा, पण या मांड्याला माझ्या ज्ञानोबा दादाचा पाठीचा स्पर्श झाला ना दादा, म्हणून मांड्याला चव आहे. सांगायचं मला इतकंच, आपल्याला वाटतं आपल्याला फार दुःख आहे, आपल्याला दुःख आलं, आपल्यावरती एखादं संकट आलं, आपण डायरेक्ट मरायची भाषा करतो. आपल्याला पुढे सगळं ब्लँक दिसतं, आपल्याला पुढे सगळं काळं दिसतं. आता पुढे आपल्याला पुढचा दिवस, उद्याचा दिवस उजाडणारच नाही. आणि खास करून तरुण पिढी, मरणं हा शेवटचा पर्याय नाही. ती वेळ जाऊ द्या, ती घटिका जाऊ द्या, तो क्षण एकदा गेला, आयुष्याचं सोनं आपल्या झाल्याशिवाय राहत नाही. पण तो क्षण आपल्याला टाळता यायला हवा. जगामध्ये प्रत्येकाला दुःख आहे. संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवला. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना कमी दुःख होतं का? वयाच्या 10व्या वर्षी आईनं लग्न करायचं ठरवलं. जिजाऊ आईसाहेब म्हटल्या, शिवबा आता लग्न करावं. कितव्या वर्षी? कितव्या? आपले 35 ओलांडली आपली, तरी अजून लग्नाचे पत्ते नाहीत. आहे परिस्थिती तरुणांची. 35 ओलांडली तरी म्हणतात, ताई अजून 2 वर्ष थोडासा एन्जॉय करू, परत बघू. जगणार किती दिवस आहे तुम्ही? गॅरंटी आहे? 50 वर्ष वय ओव्हरलोड झाला आत्ताच्या कंडिशनला. 50 वर्ष, ते पण आपण काही खात नसू तर, मावा गुटखा दारू बिरू हे पीत नसू तर, जगलो तर असं म्हणते. जर तर, आणि जर हे सगळं करत असाल, मग मी नाही सांगू शकत की तुम्ही किती वर्ष जगले, आणि मी तो कोणच नाही सांगू शकत, कारण इथं गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आपण ठरवायचं. जिजाऊ आईसाहेबांनी 10व्या वर्षी छत्रपती शिवरायांचं लग्न सईबाई सोबत करायचं ठरवलं आणि लग्न केलं. 2.5 वर्षामध्ये माझ्या सईबाईंना जावं लागलं. शब्द पाळला नाही. मला सांगा, त्यांना दुःख कमी होतं का? जगाचा मालक, जगाचा राजा होता, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती. ती इच्छा पाळण्याकरता स्वतःचं दुःख गुंडाळून ठेवलं. ते स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसले असते, आज इथं कीर्तन झालं असतं का? आज आपल्या मंदिरातला देव सुरक्षित आहे, आज आपल्याकडली मंदिरं सुरक्षित आहे. एवढंच नाही, आपल्या कपाळावरलं कुंकू सुरक्षित आहे. ते म्हणजे एकमेव माझ्या राजामुळं. एवढं कायम लक्षात ठेवायचं. दररोज रात्री झोपताना माझ्या या राजाचे उपकार आणि आभार मानल्याशिवाय झोपू नका, कारण ते त्यावेळेला लढले नसते. त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रक्त सांडलं नसतं तर कदाचित आज आपण सुरक्षित राहिलो नसतो. त्या आईने घडवलं नसतं. त्या आईने लहान असताना प्रभू रामचंद्रांच्या, एकलव्यांच्या, चाणक्याच्या, माझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी छत्रपती शिवरायांना सांगाव्या. छत्रपती शिवरायांना सांगावं, बाबा प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आहे ना, ते आचरणात आणायचं. आणि बाकी तू श्रीकृष्णासारख्या लीला केल्यास तरी चालेल, तरी चालेल. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे 5-6 वर्षाचे होते, कळत नव्हतं. 6 वर्षाचं लेकरू ते गडाखाली असाच बायकांचा नाच चाललेला होता. आणि बायकांचा नाच चाललाय, तिथं काय आहे म्हणून पाहण्याकरता आले. पडदा आडून बायकांचा नाच पाहतायत. त्यांना माहित नाही चांगलं काय वाईट काय, काही कळत नाही. पण तरी सुद्धा एका दासीने पाहिलं आणि दासी ताड 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 करत 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 आपल्या औसाऱ्यांकडे गेली
सांगितलं, मासाब मासाब मासाब, आपले शिवाजी राजे ना बायकांचा नाच बघतात. मासाहेबांच्या तळपायाची अख्पार मस्तकाला गेली. काय करावं काय करावं काही कळेना गेलं. आऊसाहेब ताट 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 करत खाली आल्या आणि आल्याच्या नंतर शिवबाईंच्या पाठीमध्ये एक धपाटा लावला आणि सांगितलं, राजा शिवा, तुला या देशातल्या बाया नाचवणारा नाही तर तुला या देशातल्या बाया वाचवणारा शिवबा व्हायचंय. ही शिकवण माझ्या आऊसाहेबांची होती. ही शिकवण आईची होती. आपण आपल्या लेकरांना सर्रास मोबाईल देऊन बसतो. आपली लेकरं रडायला लागली तर आपण त्यांना काय देतो? काय देतो? बघ बाबा, थोडा वेळ शांत हो, तुझा बोंगा थोडा वेळ तरी गप राहील. याकरता काय? मोबाईल. इथं बसलेल्या प्रत्येक आईला माझा एक प्रश्न आहे. इथं म्हाताऱ्या आज्या आहेत. तुम्ही ज्या वेळेला तारुण्यात होतात आणि तुमची लेकरं ज्या वेळेला लहान लहान होती, त्यावेळेला तुमच्या काळात मोबाईल होते का? किती मोठा चाक आला बघा बरं. होते, बरोबर. ज्या वेळेला तुमची लेकरं लहान लहान होती, बरं, लेकरू रडायला लागलं, ते लेकरू काय असं बारीक नाजूक आवाजात रडायचं का? आपलं लेकरू रडायला लागलं तर पुढच्या 4 घराला कळावं एवढा त्याचा बोलणे असायचा. आणि तुम्ही त्या स्वयंपाक करण्याच्या राड्यामध्ये असू द्या, भाकरी करण्याच्या नादामध्ये असू द्या, ते लेकरू मोठमोठ्याने 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 भोंगा पसरायचं. तुम्ही काय करायचा? त्या भरक्या हाताने त्या लेकराला घ्यायचा, त्या लेकराला असं छातीला कवटाळायचं आणि त्या लेकराला शांत हो बाबा म्हणून वरून थोपटायचा. रडणारं लेकरू त्या थोपटण्याच्या आवाजाने, त्या वरून तुम्ही थोपटण्याच्या आवाजाने ते रडणारं लेकरू काही वेळानंतर शांत व्हायचं आणि शांत झालेलं लेकरू झोपी जायचं. कशामुळे झोपी जात होतं कधी विचार केला का? तुमच्या हृदयाचे ठोके त्या लेकराला ऐकू जायचे आणि हृदयाचे ठोके ऐकून 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 ते लेकरू झोपी जायचं. माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, आता जर तुमचं लेकरू रडायला लागलं, आयांनो, तुम्ही काय करता? काय करता? तुम्ही मान्य केलं, मोबाईल देता. हा मोबाईल जरूर द्या, पण हा तुमच्या ममत्वाचा जय आहे की हा तुमच्या ममत्वाचा पराजय आहे? या गोष्टीवरती नक्की विचार व्हायला हवा. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे घडत होते, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांना बाळकडून मिळत होतं, कसं लढावं लागतं, कशा लढाया कराव्या लागतात, कसे छुपे रुस्तम राहून कसे गनिमी कावे करावे लागतात, याचं शिक्षण ज्या वेळेला आऊसाहेब त्यांना देत होत्या, त्यावेळेला त्या जर म्हटल्या असत्या, शिवबा तुम्ही 2 मिनिटं मोबाईल घेऊन बसा, परत बघू आपण स्वराज्याचं जसं होईल तसं, चाललं असतं का? चाललं असतं? शिवबा राजे ज्या वेळेला लढायला जायचे, ज्या वेळेला सवंगड्यांसोबत खेळायचे, त्यावेळेला त्यांच्यातली भाकरी मिठक्या मारत मारत खायचे. आज आपल्या लेकराला शाळेत जाताना डब्बा देतो आपण, ज्याला आपण टिफिन म्हणतो, शुद्ध भाषेमध्ये, मराठी भाषा आहे ती. टिफिन देतो. त्या टिफिन मध्ये मग एवढीच पोळी असते, पोळी असते किंवा जे काही तुम्ही दररोज बनवता, सँडविच असतं, इडली असते, मॅगी असते, हे तुमचे पदार्थ आहेत दररोज लेकरांना देण्याचे. ते जे तुम्ही देता टिफिन मध्ये, ते एखाद्या मित्राला द्यावं इतपत तरी जास्तीचं देता का? तुम्हीच मान्य करा, मी नाही सांगणार तुम्हाला. देता का? बरं, ते दिलं तरी दिल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता? तुझा तुझा टिफिन तूच खा, तुझ्या मित्राला देऊ, असंच म्हणता ना? बघा, ह्यांनीच मान्य केलं. मग आपण असं म्हटलं तर त्याला मिळून मिसळून खायची सवय कशी लागणार? त्याला कसं कळणार की शेजारच्या मित्राच्या डब्यामध्ये पण चांगलं काहीतरी असतं? अरे बाबा, तुझी टेस्ट बघ, माझी टेस्ट बघ, तुझ्या डब्यातली चव बघू दे, माझ्या डब्यातली चव बघ. हे कधी कळायचं? कधी मित्रांची एक सोबत मैत्री कधी व्हायची? सुरुवात डब्यापासून असते, हे कायम लक्षात ठेवा. ज्या वेळेला
छत्रपती शिवाजीराजे खेळायला सवंगड्यांसोबत जायचे, त्यावेळेला स्वतःचा डबा कधी नेला नाही. सो आईनं सांगितलं नाही बाबा तुझ्या पुरतीच एक भाकरी बांधून दिली, बाकीचे चट खाऊ दे नाही तर तसेच बसू दे. नाही, 4-4 भाकरी प्रत्येक लेकरासोबत असायच्या. आणि ते लेकर फक्त स्वतःपुरतं खात होते का? सगळ्यांना तुम्ही आम्ही खेळी मेळी प्रत्येकाचा खाऊ एकत्र करायचा आणि एकत्र करून तो खाऊ सवंगड्यांनी खायचा. ही शिकवण माझ्या जिजाऊ आईसाहेबांची होती. मग धन्यता तुकोबाराय म्हटले अशा मायबापाला. ज्या वेळेला तुमचे लेकर संस्कारी व्हावे असं वाटतात, ज्या वेळेला तुमच्या लेकरांनी झेंडा फडकवा असं वाटतो, पण कधी पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा ही लोकी आताच्या सारखं पुत्र व्हावा ऐसा गुंडा बायको पुढं बोलतो, बापाच्या डोक्यात भला मोठा. असंच आहे का? असंच आहे का येडशीकर? असंच आहे ना? हा विठ्ठल. लेकरं आपल्या कुळामध्ये चांगली जन्माला येतील, त्यांना धन्यता द्यायची, पण कोणाला? आधी आई बापाला धन्यता द्यायची. त्यावेळेला आपल्या कुळामध्ये जन्माला येणारी लेकरं उत्तमाची असतील, अभंगाचं दुसरं
जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सर्वांना विनंती आहे, एकदा हात वरती करा, आपण प्रेमाने भोजन करू. ताठ हात वरती करायचे, ताठ. जवळ बसलेले, लांब बसलेले, गुडघे आखडलेले, गुडघे लांबलेले, टेकून बसलेले, कट्ट्यावर बसलेले, वटावर बसलेले, उभे असलेले, आडबाजूला बसलेले, सर्वांनी हात वरती करायचे. सर्वांनी एक हात नाही वर करायचे, दोन्ही करायचे, दोन्ही. कट्ट्यावर बसलेले, हॉस्पिटलच्या समोरच्या कट्ट्यावर बसलेले सर्वांनी हात वरती करायचे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला दिसत नाही, अंतरी आम्ही येतात ना. करायची का सुरुवात? इकडच्या कट्ट्यावरच्या नाव घेतले, इकडच्याला वाटते बरं झालं ताईला कुठं दिसतोय आपण. तुम्ही पण दिसताय, हात वरी करा सर्वांनी. करायची का सुरुवात? राहू द्या असंच, यायचं का चहा पिऊन आपण? करायची का सुरुवात? शेवटपर्यंत हात खाली नाही आले पाहिजे, नाही तर भारती ताईची शपथ आहे बघा तुम्हाला. करायची का सुरुवात? तुम्ही मेलं तरी चालते म्हणा. करायची का सुरुवात? हो तरी म्हणा. विठोबा ज्यांनी भोजन केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांना डबल धन्यवाद. असो, असं गाव आपलं फार मोठं आहे की नाही? किती लोकसंख्या आहे गावाची? किती? 1000. इथे येऊन बघा तुम्ही एकदा पाठीमागे किती लोक इथे जमलेत, असे मोजणे इतके. हरकत नाही, आपण कार्यक्रम चांगला ठेवला, आपण उद्देश चांगला ठेवला. इथं जर तुम्ही नाचणाराचा कार्यक्रम ठेवला असता तुम्ही ठेवणार नाही, तो भाग वेगळा, पण जर ठेवला असता तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायची गरज लागली असते का? तुम्हाला सांगावं लागलं असतं का आज रात्री कीर्तनी म्हणून, आज रात्री जो काही कार्यक्रम आहे म्हणून सांगावं लागलं असतं का? बायांना तुम्हाला इथं बसूच दिलं नसतं. तुम्हाला इथं जागा, बरोबर ना दादा? तुम्हाला इथं कोणी बसू दिलं असतं सांगा बरं? तुम्ही आले तरी कशाला असता? न सांगता जिथे येतात लोक, त्याला सांगायची गरज नसते, त्याला कुठल्या इन्व्हिटेशनची गरज नसते, त्याला फक्त कळावं इथं हा कार्यक्रम आहे, पठ्ठा स्वार होऊनच मग इथं आला, मग त्याला काही भान राहत नाही, बरोबर ना? असो, मला सांगायचं इतकंच, परमार्थाकडे फार लोक कमी वळतात. परमार्थ म्हणलं की नको वाटतं आपल्याला, पण खरी समाजाला गरज कशाची आहे तर ती परमार्थाची आहे. ज्या वेळेला
तुम्हाला असं वाटतं आपला संसार उत्तमाचा व्हावा, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं आपली लेकरं घडावी, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं आपल्या लेकरांनी चांगलं घडलं पाहिजे, त्यावेळेला तुम्ही तुमच्या लेकरांना बोटाला धरून परमार्थाकडे वळवलं पाहिजे. त्यावेळेला पुढच्या येणाऱ्या पिढ्या वाया जाणार नाहीत, त्यावेळेला तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाही. पण जर इकडे यायचं सोडून तुमच्या लेकरांच्या हातात जर तुम्ही मोबाईल देत असाल, इकडे यायचं सोडून तुमच्या लेकरांच्या हातात जर रिमोट देत असाल, तर पुढच्या येणाऱ्या पिढ्या नक्कीच बर्बाद झाल्याशिवाय राहणार. छत्रपती शिवाजी राजे फक्त पुस्तकात वाचाय पुरते मर्यादित नाहीत. आपल्या लेकराला 50 रुपयाचं पुस्तक आणून देऊन त्यांना सांगा राजांनी केलं काय, राजांनी कोणासाठी लढले, कोणासाठी झगडले, कोणासाठी लढले, सांगा त्यांना. ती आई येडी नव्हती. अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप मेरा शिवबा तैयार हुआ था. नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान. जिस नारी से पैदा हुए प्रल्हाद शुक्र हनुमान ब्रह्मचारी है, पण एका आईच्या उदरातून जन्माला आला. छत्रपती शिवाजी राजे एका आईच्या उदरातून जन्माला आले. एका आईनं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न तिच्या लेकानं पूर्ण केलं. चेष्टा नाही राजांनो. एका आईनं स्वप्न पाहिलं होतं आणि बापाला सांगितलं हा शंभू बाळ, हा शंभू बाळ आहे ना, हा शंभू बाळ छावा असेल छावा, हा शंभू बाळ कधी कोणासमोर झुकणार नाही, हा शंभू बाळ कधी कोणासमोर रडणार नाही, तो शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. एका आईनं शब्द दिला होता स्वतःच्या बापाला आणि सांगेन तुम्हाला तो शब्द पाळण्याचं काम माझ्या शंभूराजांनी केलं. शेवटच्या श्वासापर्यंत झुकले नाही, प्राण गेला, रक्त सांडलं, पण झुकला नाही. तो माझा शंभू राजा होता. या महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान काय असतं, या महाराष्ट्राच्या मातीसाठी जाणं काय असतं, विचारा त्या आईला. कोणाला नको वाटतं, कोणाला नको वाटतं आपल्या लेकरांना चांगलं व्हावं. प्रत्येक आईचं स्वप्न असतं. पण आयांनो सांगू तुम्हाला असं वाटतं ना आपलं लेकरू घडावं, आपलं लेकरू चांगलं व्हावं, आपल्या लेकराला संस्कार द्यायला आपण कमी नाही पडलं पाहिजे. आपल्यामध्येच एक मीराबाई दडली आहे, आपल्यामध्येच एक बहिणाबाई दडली आहे, आपल्यामध्येच एक जिजाऊ आईसाहेब दडली आहे, आपल्यामध्येच सावित्रीबाई फुले दडली आहे. अंगावरती शेण गोळे माती झेलणारी ती सावित्री होती. अंगावरती माती झेलणारी, शेण झेलणारी ती सावित्री त्या काळामध्ये झाली नसती तर कदाचित आज मी इथं कीर्तन करू शकले, आज तुम्ही इथं उभ्या असल्या नसता. आज जेवढ्या महिला निवडून आल्या, जेवढ्या महिला उभ्या राहू शकल्या असत्या का? निवडून येणं हा भाग पुढचा राहिला, पण उभं राहणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. उभं राहू शकलं असतं का आपण? आपल्याला बोलण्याचा अधिकार होता का? आपल्याला फक्त एकच होतं, रांधा वाडा उष्टी काढा. पण ताराबाई शिंदेंनी त्या काळामध्ये एक स्त्रियांबाबतीत बंड पुकारला. बाईनं फक्त चूल आणि मूल नाही पाहायचं, बाईनं स्वतःचा संसार सांभाळायचा, पण संसार सांभाळत बाहेरच्या जबाबदाऱ्या सुद्धा पाहायच्या. आणि त्या काळामध्ये जनाबाई म्हणतात डोईचा पदार आला खांदावरी, डोईचा पदार आला खांदावरी,
काळामध्ये जनाबाई म्हणतात, माझ्या डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतला. एवढंच नाही, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. काय नाचायचं ते इथं नाचा. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे काय नाचायचं इथं. डीजेवर तर कोणी नसतं. सकलांसी येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलती. असं आहे का की फक्त तरुणांनीच इकडे या, फक्त म्हाताऱ्यांनीच इकडे या, फक्त महिलांनीच इकडे या असं आहे, फक्त वारकऱ्यांनीच इकडे या असं आहे? कोणीही या. यारे यारे फक्त या म्हटले, जाऊ नका. नाही तर काही काही लोकांना सवय असते, लाईट गेली की आपले पळालेच. इकडे भजन चालू झालं, ताईने थोडं आपलं इकडे इकडे बघितलं की गेले. काही काही लोक संधीचं सोनं कसं करतात, कीर्तन चालू असतं थोडस आड बसायचं, मग इथं नाही खात कोणी, इथं कोणच खात नाही. कधी कधी आपल्यातले सुद्धा भरपूर भेटतात. एकदा काय झालं, सूर्यकांत महाराज आम्ही कीर्तनाला गेले वाशीकडे आणि कीर्तन सुरू होतं माझं. असे पाठीमागं टाळकरी होते. काही काही ठिकाणी पद्धत असते, पाठीमागं टाळकरी, एक टाळकरी दुसऱ्या टाळकऱ्याला तंबाखू देत होता. तेवढ्यात मी का असं पाहू नये म्हटलं, छान लोका सांगे आपण, म्हणजे आम्ही
विठ्ठल लेकरं घडवा, आपण स्वतः आधी घडा तेव्हा लेकरं घडतील. छत्रपती शिवाजी राजांसाठी बलिदान देणारी लोक, छत्रपती शिवाजी राजांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारी लोक, आहुती देणारे मावळे त्या काळामध्ये होते. का? कारण छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्यासाठी वेळोवेळी उभे राहिलेले होते. स्वतःच्या लेकराचं लग्न आहे, स्वतःच्या पोराचं लग्न आहे, पत्रिका घेऊन एक बाप राजाकडे येतो, राजाचं मुख पाहतो, राजा चिंतेमध्ये दिसतो. त्यावेळेला राजाला विचारावं, का राजा, काय झालं राजा? काय नाही र, काय नाही र, सगळं ठीक आहे र, सगळं ठीक आहे. त्यावेळेला आऊसाहेबांनी सांगावं, काय नाही, आपल्याला सांगावं आलाय, आपल्याला जावं लागतंय. स्वतःच्या लेकाचं लग्न बाजूला ठेवलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. होता जीवा शिवबा राजे तुमच्या आमच्यामध्ये दिसले ते फक्त आणि फक्त मावळ्यांमुळं. स्वतःच्या प्राणांची आहुती दिली कशामुळं? तुमच्या आमच्यामुळं. सांगायचे मला इतकंच, आपली लेकरं घडावी असं वाटत असेल तर आपल्या मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी पुत्र होती जे सात्विक. आपल्या कुळामध्ये जर पवित्र लेकर जन्माला यावी असं वाटत असेल तर आपल्या लेकरांच्या हातामध्ये मोबाईल न देता, आपल्या लेकरांच्या हातामध्ये रिमोट न देता, आपल्या लेकरांच्या हातामध्ये काय दिलं पाहिजे? अभंगाचं 3रं भागवत भागवत
त्यांच्यासाठी एकदा. खर तर महाराष्ट्रामध्ये अनेक जोड्या सुप्रसिद्ध आहेत, बरोबर आहे ना? मला नेमकं काय म्हणायचं ते कळलं असेल तुम्हाला. पण आपल्या धाराशिव जिल्ह्याचं वैभव म्हणजे ही जोडी. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. इकडे कार्यक्रम करायचं म्हटलं की आमचे दोन्ही बंधुराज सोबतच असतात आणि खरं तर एकमेकांना सांभाळून घेण्यातच खरी श्रेष्ठता असते. तू मोठा का मी मोठा असं म्हणून चालत नाही. त्याच्यामुळे दोन्ही दादांचे मनापासून धन्यवाद. आमचे सर्व गायक मंडळी सर्वांचे मनापासून धन्यवाद. दादा, काका, मामा, भाऊ, भैया, नाना, तात्या. राहिलं कोण? दादा राहिले का? दादा राहिले होते वाटतं. दादा, आमचे वीणा घेऊन उभे असलेले बाबा, हार्मोनियम ची साथ करणारे आमचे यजमान, सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी सुंदर अशी माईक सिस्टीम ज्या दादांची आहे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. शिवजन्मोत्सव करणारी ही जी कमिटी आहे, सर्व तरुण मंडळ, कीर्तनाच्या आधी आपण भेटलो नाही त्याच्यामुळे सर्वांची नावं मला ज्ञात नाहीत, पण तरी सुद्धा आमचे प्रशांत भैया मेटे यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे, तुमच्या समोर उभं राहण्याचा योग आहे. सर्व कमिटी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, इथं उपस्थित सर्व तरुण मंडळी, सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्व महिला मंडळी, तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. बऱ्याच जणींचं म्हणणं असं होतं की भारतीताई, आम्ही तिथं कीर्तनाला येत नाही, आम्ही तिथं येऊ शकत नाही. पण सांगू तुम्हाला, आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्री उभी आहे. त्याच्यामुळे आपण गावातल्या गावातच कीर्तन ऐकायला येत नसू याच्या इतकी मोठी शोकांतिका कुठलीच नाही असं मला तरी वाटतं. तुम्हाला मी गाव सोडून दुसरीकडे जा असं मी म्हणणार नाही, पण या ज्या तरुणांनी हा कार्यक्रम आयोजन केलाय तो तुमच्यासाठी आहे, तुमच्या घरातल्या लेकरांसाठी आहे आणि त्या लेकरांना एक आदर्श देण्याचं काम या माध्यमातून होत असतं. म्हणून फक्त तुम्ही न येता तुमच्या लेकरांना सुद्धा या अशा कार्यक्रमांमध्ये घेऊन आलंच पाहिजे. ही खरी काळाची गरज आहे. त्यावेळेला आपली लेकरं घडतील. त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी वारकरी ऑफिशियल ज्यांचं YouTube चॅनल आहे ते दादा सुद्धा आज या ठिकाणी कीर्तनाच्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. मला असं वाटतं सर्वांचे धन्यवाद देऊन झाले. सर्वांचे धन्यवाद देऊन झाले. चटया टाकणारापासून कार्यक्रमामध्ये जे लोक झटतायत सर्वांचे मनापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघात जर कोणाला एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं धन आहे. आणि जाता जाता फक्त एवढं सांगेन, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. गाय आपल्या देशाचं धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राष्ट्रशास्त्र आहे. म्हणून गोठ्यामध्ये गाय, अंगणामध्ये पवित्र अशी तुळस, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. फक्त गळ्यात तुळशीची माळ धारण करू नका. मनामध्ये साफ ठेवा, मन साफ ठेवा, नाही तर गळ्यामध्ये भली मोठी तुळशीची माळ, पोटात काळ, उपयोग आहे का? देव अशाने प्रसन्न होत नाही. पंढरपूरची वारी महिन्याला करावीच असा नियम नाही. घरातले मायबाप सुखात राहिले पाहिजे, घरातले मायबाप सुखी राहिले पाहिजे, नाही तर घरातले मायबाप कोट्यात. कुठं? कोटाच म्हणतो ना इकडं का गोठा? बरं, गोठा कोटा काही जे असेल ते, घरातले मायबाप गोठ्यात आणि आपण कुठं? पंढरपुरात. उपयोग नाही. घरातले आई वडील सुखाचे ठेवा, घरातल्या आई वडिलांची सेवा करा. पंढरपुरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. या देशासाठी जे वीर पुरुष होऊन गेले त्यांना मात्र विसरू नका.
ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांचे नाव घेता गर्वाने फुगते छाती. ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांचे नाव घेता गर्वाने फुगते छाती. ज्यांनी स्वतःच्या स्वभावावर सत्ता आणली मराठ्यांच्या हाती, त्यांनाच म्हणतात राजा शिवछत्रपती. त्यांनाच म्हणतात राजा शिवछत्रपती. खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा शिवाजी राजा. सर्वांना विनंती आहे, इथला कार्यक्रम झाल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही. यानंतर शिवाजी महाराजांचा एक पाळणा होईल आणि त्यानंतर एक छोटी चिमुरडी आपली शिवगर्जना करणार आहे आणि नंतर आपण थांबूया. देऊ काय? महाराज गणपती गजा
सर्व माऊलीच्या पांडुरंगाच्या मला जन्म दिलेल्या वडिलांच्या समर्थांच्या छत्रपती शिवरायांच्या चरणी सेवेला पूर्ण वेळा. ज्ञानेश्वर